हा व्हिडिओ बघा एकदा तुम्ही. कोण आहे माहिती तुम्हाला? जॅकी चॅन. यंग एज मध्ये त्याला ऍक्शन किंग आणि रिफ्लेक्शन किंग देखील म्हटलं जातं. का? काही सेकंदात ते भिंताशी चढत होते, असे स्टंट करत होते की कोणाला जमत सुद्धा नव्हते आणि कॅमेरा सुद्धा त्यांच्या ऍक्शनला कॅप्चर लवकर करू शकत नव्हता. पण आता असं काय होतं माहिती तुम्हाला? एज मध्ये एकदा एज निघून गेली ना, काही करता येत नाही तुम्हाला. तुझ्या म्हणतोस ना नंतर करू, उद्या करू, नको म्हणू असं. नंतर तुला रिग्रेट होईल. किंवा जे जगातले सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, बिलियनर ट्रिलियनर आहेत ना, तर त्यांना इंटरव्ह्यू मध्ये ज्यावेळेस विचारलं गेलं ना तुमचं सगळ्यात मोठं रिग्रेट काय, तर त्यांनी हेच सांगितलं मोस्टली लोकांनी की आम्ही बिझनेस लेट सुरू केला, आमच्याकडे आता एवढा पैसा आहे पण आमचं एज नाही, आम्हाला त्याचा बेनिफिट घेता येत नाही. जर तुम्ही 20 आणि 30च्या मध्ये ना तर सुरू करा बिझनेस. कारण की 30च्या नंतर तुमच्यावरती एवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीज येतात ना, तुम्हाला ते करणं अवघड जातं. आणि 20 आणि 30च्या मध्ये आपल्यावरती आहे ना, आपल्या ब्रेनची पॉवर जास्त असते इमॅजिनेशन किंवा एखादी गोष्ट करण्याची, त्यामुळे आपण करू शकतो. तुला जर कंटाळ येत असेल ना जिमला जायचं काय बिझनेस करायचं, लक्षात ठेव, जिमला जायचं ना नको जाऊ, पण सकाळी उठ, घरासमोर घरावरती कुठे जाऊन फक्त वॉकिंग कर, बाकी काही नको करू. एखादा बिझनेस सुरू करायचा, एक्झाम्पल तुम्हाला पाणीपुरीचा बिझनेस सुरू करायचा, कंटाळा येतो, काही गोष्टी अडथळ्यात येतो तुमच्यामध्ये, नका करू सुरू. तुमच्या एरियात सगळ्यात जास्त जिथं पाणीपुरी सेल होती ना, त्या दुकानापाशी जाऊन फक्त 15 दिवस तुम्ही बसा. त्यांनी असं होईल की त्या दुकानाकडे बघून बघून तुम्हाला त्या दुकानाचा क्राऊड दिसेल, तो किती पैसा कमवतोय ते दिसेल आणि त्यांनी तुम्ही मोटिवेट होसाल आणि तुम्ही लवकरात लवकर बिझनेस सुरू करसाल. हे जी अशी गोष्ट आहे जी कितीही पैसे दिले तरी परत भेटत नाही, त्यामुळे याचा बेनिफिट घ्या आणि लवकरात लवकर सुरुवात करा. थँक्यू.